तुम्ही आज जिल्हा परिषदला आला आहे, नेमकं काय तक्रार आहे तुमची आणि काय प्रकरण आहे? मी गेले 7 महिने झाले जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी कार्यालय त्या पाझर तलावाचं पाणी माझ्या शेतामध्ये घुसतंय. 2016 ते 2025 दरवर्षी माझं 10 ते 11 लाखाचं नुकसान होतंय. 2 वेळेस निवासी उपजिल्हा अधिकारी यांनी यांची मीटिंग लावली की रेकॉर्ड शोधा. जिल्हा परिषद कार्यालय सांगतं आमच्याकडे कोणताही रेकॉर्ड नाही. मी त्यांना आता जलसाधारण अधिकारी सविता सलगर मॅडम यांना लेखी पत्र मागितलं. त्यांनी थोडी माझ्यावर दादागिरीची भाषा वापरली. तुम्हाला काय आत्महत्या करा, मी लेखी काही देत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा आणि तुम्ही माझ्या कामागे लागले. हे अधिकारी आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे चक्रा मारतोय. आमची तुमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे का? तुमचा आणि आमचा काही बांधाला बांध आहे? मी न्यायासाठी 7 महिने फिरतोय फक्त पाणी काढण्यासाठी पाझर तलावाचं. साधा त्यो जर न्याय का शेतकऱ्याला भेटत नाही, मग ही न्याय व्यवस्था आहे का काय? मला सविस्तर सांगा की पाझर तलाव कुठं आहे, तुमची जमीन किती? सामनगाव येथे 1972 ला पाझर तलाव झालेला आहे. त्याचं रेकॉर्ड लघुपाट बंधारे विभाग यांनी जिल्हा परिषद कार्यालयाला हस्तांतरित केलेला आहे. जिल्हा परिषद कार्यालयाने त्याची 2 वेळेस दुरुस्ती सुद्धा केलेली आहे. 15 ते 20 लाख रुपये त्याच्यावर खर्च केलेले आहे. मग यांचा पाझर तलावच नाही, मग हे दुरुस्ती का करतात? यांचा हद्दीत तो पाझर तलावच नाही, मग हे दुरुस्ती कोणत्या अधिकाऱ्यानं करताय? जिल्हा परिषद कार्यालय. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी जे निवासी आहेत त्यांनी काय आदेश दिलेले होते? शशिकांत अदगल साहेब निवासी उपजिल्हा अधिकारी यांनी दोन वेळेस मीटिंग लावली. एसडीएम ऑफिस, जिल्हा परिषद कार्यालय, लघुपाट बंधारे, सगळे तलाठी मंडळ अधिकारी यांना 2दा बोलून त्यांना रेकॉर्ड शोधण्याचे आदेश दिले. यांनी 7 महिन्यामध्ये एकही कागद आतापर्यंत शोधला नाही. आणि त्यांच्याकडे आलो तर ते म्हणते तुम्ही माझ्या का मागे लागलात? मी माझा न्याय मागण्यासाठी कार्यालयाचं चक्रा मारून मारून बेजार आहे. आता जून महिना लागला, पाऊस जर पडला तर माझं जे गेल्या वर्षी नुकसान झालं त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा नुकसान होणार आहे. तुमची जमीन गेलेली का याच्यामध्ये? माझी गट नंबर 51 मधील एकही गुंठा पाझर तलावात अधिग्रहित झालेली नाही, तरी माझं दरवर्षी 10 ते 11 लाखाचं नुकसान झालेलं आहे. या जिल्हा परिषद कार्यालयाने मला आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही. आणि हे कर्मचारी दादागिरीची भाषा करतात. पहिला मुद्दा म्हणजे हा आहे, यांना खूप सत्तेचा किंवा कशाचा तरी माज दिसतोय. मला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण यांच्यावर कोणाची वचक नाही. यामुळे ही दादागिरी भाषा करीत आहे चालले कर्मचारी आणि अधिकारी. तुमची काय मागणी आता? माझी मागणी एकच आहे, मला जर या 2 ते 3 दिवसात न्याय भेटला नाही, एक तर मी या जिल्हा परिषद कार्यालयाच्या वरून उडी खाऊन आत्मदहन करीन, नाही तर डिझेल पेट्रोल अंगावर घेऊन पेटून घेईन. हे 2च पर्याय माझ्या पुढे आहे. कोणी तुम्हाला धमकी मारली? धमकी सविता सलगर मॅडम आणि बाकीचे इतर कर्मचारी आहेत. हे डायरेक्ट म्हणतात तुम्ही आत्मदहन करा, आम्हाला काही घेणं नाही त्याशी. काय नाही तुमचं? माधव एकनाथ पवार, राहणार सामनगाव, तालुका, जिल्हा जालना.